नमो नमः. नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्वं जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी. नमस्कार. आज आपल्याला रामरक्षेच्या कवचाच्या श्लोकांवर थोडासा विचार करायचा आहे. म्हणजे श्लोक क्रमांक 4चा दुसरा चरण ते श्लोक क्रमांक 9 पर्यंत, म्हणजे शिरो मे राघव पातू पासून पातू रामोखिलं वपुः इथपर्यंतचे श्लोक आपण आज विचार करणार आहोत. रामरक्षा ही व्यक्तीच्या संरक्षणासाठी म्हटली जाते. कवच हे नाव अगदी सार्थ आहे. कवच म्हणजे चिलखत. वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी कवच स्तोत्र असतात आणि त्यांचं पठण केलं जातं. रामरक्षेतील हे जे कवचपर श्लोक आहेत, यात आपल्या मस्तकापासून पायापर्यंत ठळक अशा 20 अवयवांचा उल्लेख केलेला आहे. श्रीरामाने कृपारूपी कवच घालून विघ्नांपासून आपले रक्षण करावं, आपल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात, अधिभौतिक, अधिदैविक व आध्यात्मिक उत्कर्ष साधावा अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. हे श्लोक म्हणताना त्या त्या अवयवांवर हात ठेवून जर श्लोक म्हटले तर ते अधिक लाभदायक होतात. या सर्व श्लोकांमध्ये आपल्याला कवीच्या प्रतिभेची चुणूक दिसते. यात राम हा शब्द फक्त एकदाच आलेला आहे आणि इतरत्र प्रत्येक अवयवाच्या वेळी रामाची वेगवेगळी विशेषणं वापरलेली आहेत. म्हणजे रामाचं वेगवेगळं नाव वापरलेलं आहे. त्यातून रामायणातील घटना आपल्याला क्रमवार गुंफलेल्या दिसतात. सुरुवात करूया. शिरो मे राघव पातू. राघव म्हणजे रघुकुळात जन्मलेला, रघुच्या वंशातला. रघुराजा हा दानशूरतेची परिसीमा होती. सच्छील, त्यागी, पराक्रमी, उदार, चारित्र्यवान असा हा रघुवंश होता. रघुवंशाच्या शिरोभागी राम आहे. या रामाने आपली बुद्धी सतेज ठेवावी, आपले विचार पवित्र व चांगले असावे. मेंदूचे विकार, स्मरणशक्ती कमकुवत होणे, डोकेदुखी यावर शिरोमे राघव पातू या जपाचा चांगला उपयोग होतो. आणि म्हणून रघुकुळाच्या शिरोभागी असलेल्या राघवाने माझ्या मस्तकाचे रक्षण करावे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढचा भाग ऐकूया. भालन दशरथात्मजः. अजपुत्र म्हणजे अजराजाचा पुत्र दशरथ राजा हा कसा होता? संयमी, पुण्यवान, तेजस्वी, दयाळू, न्यायप्रवीण, सत्यप्रिय, शिवाय विद्यासंपन्न असा हा राजा होता. त्याच्या काय कोणाच्याही भालावर भविष्य लिहिलेलं असतं असं आपण म्हणतो. कैकेयीची वरपूर्ती करणं हे भविष्य राजा दशरथाच्या ललाटावर लिहिलेलं होतं. ते रामाने पूर्ण केलं. राम हा दशरथ राजाचा सर्वात ज्येष्ठ पुत्र. तो शांत, सुहास्यवदन, मधुरभाषी, सत्यवादी, क्षमाशील, स्थितप्रज्ञ, पितृभक्त इत्यादी गुणांनी मंडित होता. दशरथाचा सर्वात आवडता म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे दशरथात्मजः, आणि म्हणून त्याने माझ्या भालाचं रक्षण करावं. पुढचा भाग आहे. कौसल्ययो दृशौ पातू. राणी कौसल्या ही राजा दशरथाची ज्येष्ठ पत्नी. रामावर तिचा खूप जीव होता. रामजन्मामुळे तिच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. ती वात्सल्य आणि निस्वार्थी बुद्धिरूपी अशा दोन्ही डोळ्यांनी सतत रामाकडे बघत असे. माझी दृष्टी ही तशीच स्वच्छ, पवित्र
व तेजस्वी असावी. कौसल्येसारखंच मला सगळ्यांकडे बघता यावं. रामाने कृपा कटाक्ष टाकून इडापिडांपासून माझं रक्षण करावं. परस्त्रीकडे मातेसमान बघण्याची भावना माझ्या डोळ्यात निर्माण व्हावी. रामाची विलोभनीय मूर्ती बघून माझे नेत्र आनंदाश्रूंनी भरून यावेत, अशी इच्छा प्रदर्शित करण्यासाठी कौसल्ययो दृशो पातु असं म्हटलेलं आहे. पुढे असं म्हणतायत, विश्वामित्र प्रिय श्रुती. रामजन्माची वार्ता ऐकल्यावर विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला. रामाचे कान हे विश्वामित्रांकडून ज्ञानामृत साठवण्यासाठी नेहमी तत्पर असत. विश्वामित्रांची वचने ऐकत त्यांचे शिष्य बनून रामाने आत्मविकास साधला. आपल्यालाही जीवाचे कान करून श्रवण, चिंतन, मनन करता आलं पाहिजे. विश्वामित्रांना प्रिय असलेल्या रामाचे चरित्र ऐकून माझाही विकास व्हावा अशी इच्छा या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे. घ्राणम पातु मखत्राता. मख म्हणजे यज्ञ. विश्वामित्र हे महापराक्रमी होते, आक्रमक होते, युद्धकलेत निष्णात होते. मंत्र, अस्त्र, शस्त्र या विद्यांमध्ये पूर्ण पारंगत होते. पण ते जेव्हा जेव्हा यज्ञ करत असत तेव्हा राक्षस यज्ञामध्ये विघ्न आणत असत आणि यज्ञाला आरंभ केल्यानंतर हिंसा करू नये असा दंडक आहे. त्यामुळे ते राक्षसांचा नाश यज्ञाला आरंभ केल्यावर करू शकत नव्हते. त्यामुळे यज्ञरक्षणासाठी दशरथाकडे रामलक्ष्मणाची मागणी करण्यासाठी ते गेले होते. यज्ञात मंत्रपठण करून आहुती दिल्यामुळे हवा शुद्ध व पवित्र होते. अशी हवा नाकावाटे आत गेल्यामुळे आपलं शरीर निरोगी राहतं आणि अशी हवा रामकृपेमुळे मला नाकावाटे आत घेता यावी म्हणून घ्राणम पातु मुखत्राता असं म्हटलेलं आहे. मुखम सौमित्री वत्सलः. सौमित्र म्हणजे सुमित्रेचा पुत्र. लक्ष्मणावर रामाचं असीम प्रेम होतं. लक्ष्मणाची आई सुमित्रा ही अतिशय संयमी, विचारी, सौम्य प्रवृत्तीची आणि मनोधैर्य असलेली अशी होती. लक्ष्मण व शत्रुघ्न हे तिचे 2 पुत्र. लक्ष्मण रामाबरोबर वनवासात असताना ज्ञानाच्या अनुषंगाने लक्ष्मणाने कितीही वेळा विचारणा केली तरी न रागवता रामाने त्याचं शंका समाधान केलेलं आहे. रामाच्या मुखातून ऐकलेल्या ज्ञानामुळे लक्ष्मणाला फार मोठा लाभ झाला. रामाप्रमाणेच माझी वाणी सुद्धा मधुर व प्रेमळ असावी. कोणालाही लागट, दुसऱ्याला बोचेल अशी माझी वाणी कधीही नसावी म्हणून मुखम सौमित्री वत्सलः. श्लोकाचा अर्थ थोडक्यात असा की मी पवित्र चांगल्या गोष्टी बघाव्यात, मी शुभ आणि चांगलं ऐकावं, शुद्ध पवित्र हवा नाकाने घ्यावी आणि मृदू मधुर भाषण बोलावे यासाठी ही प्रार्थना केलेली आहे. पुढच्या श्लोकात म्हटलंय, जिव्हा विद्यानिधे पातु. रामाने पुष्कळ ज्ञान संपादन केलं होतं. तो खरोखर विद्यानिधी होता, म्हणजे सगळ्या विद्यांचा साठा त्याच्याजवळ होता. वेदविद्या ही मौखिक परंपरेने जिभेवर धारण करावी लागते. त्याचे उच्चार हे अचूक असावे लागतात आणि त्यासाठी आपली जीभ ही निर्दोष असावी लागते. तर आपल्या वाणीतून शुद्ध व स्पष्ट उच्चार बाहेर पडतात. आपल्या वाणीने, जिभेच्या साह्याने आपण अपशब्द उच्चारू नये, कोणाचीही निंदा करू नये. तर स्तोत्रादींचं पठण आपल्या मुखातून व्हावं, जिभेच्या साह्याने व्हावं, आपण नामजप करावा, यासाठी ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. आपल्याला जीभ एकच आहे, पण तिची कामं मात्र 2 आहेत, बोलणं आणि भक्षण करणं. पण या दोन्ही गोष्टी करताना मनावर ताबा असावा लागतो.
जिभेवर पुष्कळ गोष्टी अवलंबून असतात. म्हणून विद्यानिधी म्हणजे विद्येचा साठा असलेल्या रामाने माझ्या जिभेचे रक्षण करावे अशी प्रार्थना या ठिकाणी आपल्याला करायची आहे. कंठम भरत वंदितः. राम हा भरताला वंदनीय होता. भरत हा विष्णूचा 1/4 भाग. उत्तमोत्तम गुणांनी मंडित असा हा भरत होता. भ्रातृप्रेमाची सजीव मूर्ती होता. शिवाय धर्मात्मा, धर्मज्ञ, त्यागी, सदाचरणी, मृदुभाषी, निस्पृह इत्यादी गुण भरताच्या ठिकाणी होते. रामावर त्याचं नितांत प्रेम होतं. नुसतं प्रेम नाही तर रामाविषयी तिच्या मनामध्ये अत्यंत आदर होता. आपल्या आईमुळे रामाला वनवासात जावं लागलं हे कळल्यावर तिच्याविषयीचा अनावर राग हा भरताच्या कंठातून बाहेर पडला. त्यामुळे त्याचं स्वरयंत्र बिघडलं. तो खूप क्रोधित होऊन बोलला. म्हणून त्यानंतर जेव्हा रामाची आणि भरताची भेट झाली त्या भेटीमध्ये रामाचं प्रेमळ शब्द त्याने ऐकले. रामाने भरताची समजूत घातली आणि त्यामुळे त्याचं बिघडलेलं स्वरयंत्र ठिकाणावर आलं. त्याचा क्रोध शांत झाला. माझाही राग जेव्हा केव्हा अनावर होईल तेव्हा माझ्या कंठातून अपशब्द उच्चारले जाऊ नयेत. मला सगळ्यांबद्दल चांगलं बोलता यावं. भरताप्रमाणे मीही त्यागी आणि उदात्त व्हावं यासाठी रामाने मला सहाय्य करावं अशी प्रार्थना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. स्कंधौ दिव्यायुध पातु. राम हा विष्णूचा मानवी अवतार आहे. अलौकिक व जड अशी शस्त्र नेहमी खांद्यावर विराजमान असतात. दिव्य धनुष्य, अक्षय बाण व भाते, तलवार, एकापेक्षा एक दिव्य वजनदार शस्त्र ही जर बाळगायची असतील तर शरीर सुदृढ असावं लागतं व खांदे हे बळकट असावे लागतात. ते रामाचे होते तर माझंही शरीर आणि माझे खांदे तसेच बळकट व्हावेत म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करायची आहे. भुजौ भग्नेश कार्मुकः. रामाचे बाहू लांब व गोल होते. तो आजानुबाहू होता. रामाच्या भुजा सुदृढ व बळकट होत्या. म्हणून शिवधनुष्य त्याने सहज वाकवलं. शिवधनुष्याचे मधोमध 2 तुकडे केले. भयंकर कडकडाट झाला आणि रामाने अलौकिक असा पराक्रम करून दाखवला. त्याच्यानंतर रावण वध केला. हे सगळं करण्यासाठी त्याचे खांदे मजबूत होते, बाहू बळकट होते आणि त्यामुळे तो असा पराक्रम करू शकला. मला सुद्धा असेच बाहू दे, खांदे दे, त्यात शत्रूवर मात करण्याची ताकद दे म्हणून प्रार्थना करायची आहे. करौ सीतापतिः पातु. सीता मनाने व शरीराने सुंदर होती व तेजस्वी होती. रामाने सीतेचं पाणिग्रहण केलं होतं. तिच्या करांचं म्हणजे हातांचं रक्षण रामाने केलं. तिचे भरण पोषण करण्याची जबाबदारी सुद्धा रामावर होती. गृहस्थाश्रमी अशा रामाने माझ्या करांचेही म्हणजे हातांचेही रक्षण करावे. पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचं सामर्थ्य मला द्यावं. तशी मानसिक शक्ती मला द्यावी. सीता आणि राम यांचं पूजन करण्यासाठी माझे हात सदैव सक्षम असू देत, तत्पर असू देत म्हणून ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. हृदयम जामदग्नेजित. पित्याची आज्ञा पाळून स्वतःच्या मातेचाही वध करणारा परशुराम हा ज्या जमदग्नींचा मुलगा तो रामाचा आदर्श होता. खंबीर हृदय असलेला राम परशुरामासारख्या तपस्वी वीराच्याही शौर्याला पुरून उरला. महापराक्रमी परशुरामाचे हृदय सुद्धा विनम्र अशा रामाने जिंकलं. परशुरामाप्रमाणेच पित्याची आज्ञा पाळून वनवास भोगला. माझं हृदय सुद्धा असंच निर्मळ असावं. क्रोध, क्रौर्य यांच्या अधीन होऊ नये. या उलट ते कसं असावं तर नेहमी शांत असावं.
पवित्र विचार त्याच्यामध्ये यावेत, संतुष्ट असावं म्हणून ही प्रार्थना करायची आहे की रामाने माझ्या हृदयाचं रक्षण करावं. मध्यम पातु खरं ध्वंसी. खरं हा रावणाचा भाऊ. हा नरभक्षक राक्षस होता. दंडकारण्याचं रक्षण करण्याचं काम या खरं राक्षसाकडे होतं. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कान कापलं हा कथाभाग आपल्याला माहिती आहे. त्यावेळी चवताळून हा खरा राक्षस 14,000 राक्षसांसह रामलक्ष्मणाशी लढण्यासाठी आला. रामाने एकट्याने कवच धारण करून धनुष्यबाण घेऊन या सर्वांशी सामना केला. खरं राक्षसाचा वध केला आणि दंडकारण्य राक्षसमुक्त केलं. आपल्या शरीराचा मध्यभाग म्हणजे हृदय व नाभी यांच्या मधला भाग, इथे पचनसंस्था असते. दंडकारण्याचा भाग हा अयोध्या व लंका यांच्या मधला भाग येतो. खरं राक्षसाचे वास्तव्य असलेला हा भाग होता. आपल्या पचनसंस्थेवर दुष्परिणाम होऊ नये, पचन कार्य सुलभ चालावं, सुरळीत व्हावं म्हणून या ठिकाणी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. नाभिंजांब वदाश्रयः. ब्रह्मदेवाच्या जांभईपासून निर्माण झालेला जांबवान हा अस्वलांचा वीर. हा अतिशय सत्वगुणी होता. बुद्धिमान, शांत व मोठ्यांच्या आज्ञेत राहणारा होता. मोठ्यांची सेवा करणारा होता. युद्धात त्याला पराभूत करणं हे कठीण होतं. 10 कोटी अस्वल याच्या हाताखाली होती. जांबवान स्वतःला रामाचा सेवक म्हणवत असे. त्याने मारुतीच्या बेंबीतील मणिपूर चक्र जागृत केलं आणि मारुतीला त्याच्या अचाट बळाचं, सामर्थ्याचं स्मरण करून दिलं. लंकेत उड्डाण करण्याच्या वेळी मारुतीला त्याने ही आठवण करून दिली आणि कार्य करण्यासाठी प्रेरित केलं. विष्णूच्या नाभीतून जन्मलेल्या ब्रह्मपुत्राचा जांबवान हा पुत्र. त्यामुळे श्री विष्णूची नाभी हा जांबवानाचा आधार. म्हणून नाभीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला जांबवानाकडे प्रार्थना करायची आहे. पुढचा भाग आहे सुग्रीवेशः कटी पातु. ग्रीवा म्हणजे मान. सुग्रीवाचा जन्म हा सूर्यापासून वानराच्या ग्रीवेच्या ठिकाणी झाला. म्हणून सुग्रीव कोण आपल्याला माहिती आहे. सुग्रीव हा वालीचा धाकटा भाऊ. सुग्रीवाला आपलं राज्य, संपत्ती, पत्नी, आप्त हे सगळं गमवावं लागलं होतं. वालीने सुग्रीवाचा वध केला नाही तरी त्याचं कंबरडं मोडलं होतं. रामाने सुग्रीवाशी मैत्री केली कारण दोघेही समदुःखी होते. रामाच्या सहाय्यामुळे सुग्रीव वानरांचा राजा झाला. त्याला त्याची पत्नी परत मिळाली. रामाने त्याच्या कमरेचं रक्षण केलं. कोणताही पराक्रम करण्यासाठी मान, पाठीचा कणा व कंबर हे सगळं मजबूत असावं लागतं, कारण ते एकमेकावर अवलंबून असतात. एकमेकांचा आधार त्यांना असतो. तेव्हा हे सर्व अवयव ताठ व सशक्त असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कंबर ढिली झाली तर रोजचं जगणं सुद्धा आपल्याला कठीण होऊन जातं. आपल्याला परस्वाधीनपणा येतो. तेव्हा माझे हे सगळे अवयव सशक्त व बळकट राहोत म्हणून आपल्याला रामाकडे ही प्रार्थना करायची आहे. सक्थिनी हनुमत प्रभू. रामाने हनुमानाला समुद्र ओलांडून जाण्याची शक्ती दिली व त्याच्या जांघांचे, हाडांचे रक्षण केले. हनुमानाच्या भुजा व जांघा यांचा वेग जबरदस्त होता. त्यांच्या हालचाली अतिशय सहजपणे होत असत. राम हा हनुमंताचा प्रभू होता. आपली देहयष्टी व जांघ्यांची हाडं ही हनुमानाप्रमाणे बळकट व्हावी अशी या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत. रघुकुळातील राजे हे पराक्रमी होते.
ते वेळ प्रसंगी इंद्रदेवाला सुद्धा युद्धामध्ये मदत करत असत. अशा कुळात जन्मलेला राम हा सर्वोत्तम होता. विश्वामित्रांच्या आदेशावरून रामाने कित्येक सहस्र राक्षसांना ठार मारलेला आहे. राक्षस कुळाचा नाश केलेला आहे. असा पराक्रम करण्यासाठी मांड्या पुष्ट असाव्या लागतात. त्या रामाच्या होत्या. शिवाय आपले षड्रिपू जे असतात ना, हे सुद्धा राक्षसच असतात. रामाने या षड्रिपूंनाही जिंकले होते. मलाही रामासारखा पराक्रम करता यावा, षड्रिपूंना जिंकता यावं, अशी प्रार्थना या ठिकाणी करायची आहे. ध्यानधारणा करण्यासाठी एका आसनात खूप वेळ मला बसता यावं, यासाठी माझ्या मांड्या निरोगी व मजबूत असायला हव्यात. म्हणून ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. जानुनी सेतुकृत पातू. सेतू बांधणारा राम माझ्या गुडघ्यांचं रक्षण करो. सीतेला सोडवून आणण्यासाठी रामाने दक्षिण समुद्रात सेतू बांधला. म्हणून या ठिकाणी सेतुकृत हे विशेषण वापरलेलं आहे. याच रामाने वानरांना समुद्र ओलांडणं शक्य व्हावं म्हणून त्यांचे गुडघे मजबूत केले. तसेच माझेही गुडघे मजबूत करून त्यांची काळजी घ्यावी. गुडघे म्हणजे मांड्या आणि पोटऱ्या यांना जोडणारा सेतू आहे. तो सुदृढ असणं आवश्यक आहे, नाहीतर आपल्याला नीट चालता सुद्धा येत नाही. म्हणून माझ्या गुडघ्यांचं रक्षण करो, अशी प्रार्थना या ठिकाणी आपल्याला करायची आहे. जंघे दशमुखांतकहा. रावणाला मारणारा राम माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करो. राम अयोध्येतून वनवासाला निघाला, तो पायीच निघाला. त्याच्या पुढे अनेक पर्वत, अनेक अरण्य ओलांडत तो गेला. पुढे लंकेपर्यंतचा प्रवासही रामाने पायी केला. ज्यांना सतत चालावं लागतं त्यांच्या पोटऱ्या घट्ट मजबूत असाव्या लागतात. सर्व राक्षसांशी संहार करताना, त्यांच्याशी युद्ध करताना रामाने ते उभे राहूनच केलेलं आहे. रणांगणात युद्ध करण्यासाठी पोटऱ्या मजबूत असाव्या लागतात. आपलं आयुष्य किंवा आपलं जीवन हे सुद्धा रणांगण आहे. त्यात आपल्याला अनेक युद्धांना म्हणजे संकटांना सामोरं जावं लागतं. बराच वेळ एका आसनात बसून साधना करायची असेल तरी सुद्धा पोटऱ्या मजबूत असाव्या लागतात. यासाठी रामाने माझ्या पोटऱ्यांची काळजी घ्यावी, अशी प्रार्थना या ठिकाणी आपल्याला करायची आहे. पादव बिभीषण श्रीदा. बिभीषणाला राज्य वैभव देणारा राम माझ्या पायांचं रक्षण करो. बिभीषण हा रावणाचा धाकटा भाऊ. स्वभावाने रावणापेक्षा खूप वेगळा. तो उंच होता, धिप्पाड होता, कृष्णवर्णी होता, पण तेजस्वी असा पराक्रमी होता. तसंच सदाचारी होता, सुशील, जितेंद्रिय होता, पराक्रमी व बुद्धिमान होता. धर्म, अर्थ, काम योग्य पद्धतीने जाणणारा होता. त्याने रावणासारखी दुष्कृत्य कधीही केली नाहीत. भक्तीचा आदर्श असणारा असा हा विभीषण रामाच्या चरणाशी शरण आला. रामकृपेने तो लंकेचा राजा झाला. राक्षसांनी त्याची पाद्यपूजा केली. विभीषणाप्रमाणेच रामाने मला देखील अभय द्यावं, वैभव द्यावं, माझे पाय मजबूत करावेत, म्हणजे माझ्या शरीराची इमारत ताठ ठेवावी. शरीराचा डोलारा व्यवस्थित सांभाळता येतो तो पायामुळेच. तो त्याने सांभाळावा. मला त्यासाठी मदत करावी. मला तीर्थयात्रा करता याव्यात. त्या पायी करता आल्या तर जास्त चांगल्या. म्हणून रामाने माझ्या पायांचे रक्षण करावे, अशी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. पातु रामोखिलं वपुः. राम माझ्या सर्व देहाचं रक्षण करो. महत्वाच्या अवयवांचा उल्लेख झाल्यावर पुन्हा पूर्ण शरीराचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. धिप्पाड, पराक्रमी, अजोड धैर्य, अफाट कर्तृत्व आणि सदैव सावधान असणारा रामच माझ्या शरीराचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे, याची खात्री मनामध्ये बाळगून आपण रामाची ही प्रार्थना करायची आहे. कवचाचे हे श्लोक
म्हणजे रक्षामंत्र आहे. त्या ठिकाणी विविध विशेषणांचा वापर केलेला आहे. त्यामुळे रामरक्षेतील हा भाग अधिक सरस व वाचनीय, पठणीय आणि संस्मरणीय असा झालेला आहे. त्याचं श्रद्धेने पठण केलं तर आपल्याला उत्तमोत्तम लाभ होतात. आपण कवचाच्या श्लोकांचं पुन्हा एकदा पठण करूया. शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिञ्जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सख्थिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः. असे हे कवचाचे श्लोक हे श्रद्धेने पठण केल्यास आपल्याला उत्तमोत्तम लाभ मिळतात. या पुढच्या भागामध्ये म्हणजे रामरक्षेच्या पुढच्या भागात कवचाच्या श्लोकांची फलश्रुती सांगितलेली आहे. ती पुढच्या भागामध्ये आपण ऐकूया. आणि लक्षात आलं का मंडळी, शिल्पा वैद्य टीचर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलंत ना? लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया पाठवा. मी आवर्जून वाट बघते आहे. धन्यवाद. श्रीराम.